नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चिक्की। त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे तव्यावर मंद आचेवर खरपूस असे भाजून घ्यायचे आणि थंड झाल्यावर साल काढून घ्यायची आणि खलबत्त्याच्या गोट्याने मी ओबडधोबड वाटून घेतलेले आहे। ठोकून घेतले शेंगदाण्याला आणि 1 वाटीच गूळ कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि वितळू द्यायचा आहे। गूळ छान वितळला की कुटलेले शेंगदाणे त्यामध्ये टाकून द्यायचे आहे। पहा, पाक छान असा झालेला आहे आणि 1 चमच गुळामध्ये तूप टाकायचं, म्हणजे चिक्कीला अशी चमक येईल, चकाकी येईल। आणि चिमूटभर मीठ टाकत आहे। मीठ टाकणे ऑप्शनल आहे, मला आवडते म्हणून मी टाकलेलं आहे। आणि शेंगदाणे त्यामध्ये टाकून द्यायचे आणि छान फिरून घ्यायचं आहे। पटकनच शेंगदाणे आणि गूळ एकत्र होऊन घट्टसर होते। आणि हे पहा, ताटाला तूप लावून घ्यायचं आणि त्यावर शेंगदाणे आणि गुळाचं मिश्रण टाकून द्यायचं। अशी छान अशी चिक्की बनते। आता थंडीचे दिवस आहे, तर शरीराला उष्णता म्हणून गूळ खाणे, शेंगदाणे तेलवर्गीय पदार्थ खाणे खूपच छान असते। आणि हे पहा, चम्मचनं होत नाही म्हणून आपल्याला असे वाटीच्या साहाय्याने थोडं दाबून घ्यायचं आहे शेंगदाण्याची ही पोळी आणि त्याचे काप करून घ्यायचे। आणि छान थंड झाल्यावर छोटे छोटे अशा कडक वड्या बनतात त्याच्या, आणि मी सराट्यानेच काप केलेले आहे। आणि पहा, छान अशा वड्या चिक्की तयार आहे आपली शेंगदाण्याची। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास लाईक करत जा, सबस्क्राईब करा, कमेंट्ससुद्धा करत जा आणि शेअर करा आणि चिक्कीचा आस्वाद घ्या। धन्यवाद।